काही तुम्ही पुण्यात आले तरी घर सोडून येत होते. थोडं शांत राहील. त्यांना काम चुकलं. आता सगळं तेवढं दुःख झालंय फार. मी ना माझे कार्यकर्ते नाहीत रे. तर बीड दौऱ्यात पंकजा मुंडेंनी वायबसे कुटुंबाची भेट घेतलेली आहे. पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यानं पोपट वायबसेने आत्महत्या केली होती. वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत. सध्या ही थेट दृश्य आपण बघतो आहोत. आष्टी बीडमधून पंकजा मुंडे या वायबसे कुटुंबियांच्या भेटीला गेलेल्या आहेत. पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि आपल्या नेत्याचा पराभव झाला हे जिव्हारी लागल्यानं वायबसे कुटुंबातल्या पोपट वायबसेने आत्महत्या केली. घाबरत नाही. आणि हे सगळं कारस्थान जगाचे कळलं ना का तुम्हाला? लोक 1-1 लाखांनी हरलेत, आपण थोडक्यात हरलोय, कळत नाही. ते भरुडायची संधी आहे माझ्याकडे, पण जर लोकांनी जीव दिला तर मला असं वाटतं आपल्या काही चुकलं आपल्या आयुष्यात, लोक जीव देतील तर कसं जगायचं? त्या बिचाऱ्यांचा जीव, म्हणजे एवढा जीव लावला तुम्ही, मला कोणीच लावून नाही रे मला एवढा जीव. ताई मुंडे घराण्याविषयी प्रेमच वेगळे. निकाला दिवशी सगळ्याचे हृदय फार हे झाले, काय काळीच उलटत राहिले होते. माझ्याकडे कारण मला काही जाहीर करून ज्या बातम्या करून त्यासाठी काही करायचं फक्त 4 जण. माझ्यासाठी न्यूजचा आणि क्रेडिटचा विषय नाही. ती लेकरं 2 आणि बायको 2 या. फक्त मला 2 शब्द बोलायचे. जास्त लेट टोकायचं नाही, टोकाचं बोलत नाही. फक्त धोंडे साहेबांना अण्णा विनंती करतो.